नमस्कार. विज्ञानयात्री लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री लॉरेन्स जोसेफ हेंडरसन हे अमेरिका देशाचे शास्त्रज्ञ आणि एखाद्या द्रावणाचे आम्लता किंवा आंबटपणा यांचे मापन करण्यासाठी पीएच मापन हेंडरसन हॅसेलबाल्ब समीकरण याचे जनक. त्यांच्या संशोधन कार्यातील निष्कर्षाप्रमाणे आम्ल आणि अल्क यांचे समतोल यामार्फत रक्ताच्या बफर सिस्टीमद्वारे शरीरातील श्वसन, फुफ्फुस, तांबड्या रक्तपेशी, मूत्रपिंड यांच्या कार्यप्रणालीचे समन्वय साधले जाते. बफर म्हणजे रक्तातील आम्लाचा किंवा अल्कांचा अतिरेकी संहतीपासून आघात किंवा धोका यापासून सुरक्षितता संदर्भातील प्रतिबंधक प्रणाली होय. रक्तातील बफर प्रणाली हे मानवी शरीरातील एक रासायनिक नियंत्रण आहे, जे रक्ताचा पीएच नेहमी 7.35 ते 7.45 या सुरक्षित श्रेणीत ठेवते. हे नियमन शरीरातील पेशी आणि अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. बायकार्बोनेट बफर प्रणाली ही रक्तातील सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली प्रणाली आहे. यात कार्बोनिक ॲसिड आणि बायकार्बोनेट आयन असतात. हे अतिरिक्त आम्ल किंवा बेस क्षार तटस्थ करते. प्रोटीन बफर प्रणाली ही रक्तातील प्लाझ्मा प्रोटीन आणि हिमोग्लोबिन आम्ल क्षार संतुलन राखण्यास मदत करतात. फॉस्फेट बफर प्रणाली ही पेशींच्या आत पीएच स्थिर ठेवण्यासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकून फुफ्फुसे पीएच नियंत्रित करतात. लघवीद्वारे अतिरिक्त आम्ल किंवा क्षार बाहेर काढून बायकार्बोनेटची पातळी नियंत्रित ठेवतात. तर रक्ताचा पीएच 6.8च्या खाली गेला किंवा 8च्या वर गेला तर पेशी आणि एन्झाईम्स नष्ट होऊन मृत्यू होऊ शकतो. जर आम्लाचे प्रमाण खूप वाढले तर त्याला ॲसिडॉसिस आणि क्षाराचे प्रमाण वाढल्यास अल्कोलोसिस असे म्हणतात. सन 1908 लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांनी कार्बोनिक आम्ल याचा वापर करण्यासंदर्भात एका रासायनिक समीकरणाची रचना केली. कार्ल अल्बर्ट हॅसेलबाल्ब या डॅनिश डेन्मार्क देशाच्या शास्त्रज्ञांनी लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांचे हे समीकरण लॉगरिथमिक शब्दात व्यक्त केले म्हणून या समीकरणास हेंडरसन हॅसेलबाल्ब समीकरण असे म्हणतात. कार्ल अल्बर्ट हॅसेलबाल्ब हे अग्रगण्य डॅनिश रसायनशास्त्रज्ञ आणि फिजिओलॉजिस्ट होते. हॅसेलबाल्ब यांनी आम्ल क्षार संतुलन आणि रक्त रसायनशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हॅसेलबाल्ब यांनी प्रामुख्याने प्रसिद्ध समीकरणासाठी ओळखले जाते. त्यांनी अमेरिकन जैव रसायनशास्त्र लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांनी मांडलेले समीकरण सुधारित केले आणि लॉगरिथमिक स्वरूपात मांडले. हे समीकरण रासायनिक बफर सोल्युशन चा सामू किंवा पीएच आणि पीकेए यांच्यातील संबंध दर्शवते. हे समीकरण रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पीएच बरोबर पीकेए अधिक लॉग ए भागिले एच ए. येथे ए म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्जुगेट बेस, एच ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक ॲसिड, पीकेए निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. कार्ल हॅसेलबाल्ब यांनी मानवी रक्तातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या वाहतुकीचा अभ्यास केला. त्यांनी रक्ताच्या पीएच मूल्याचे मोजमाप करण्याच्या पद्धती विकसित केल्या. लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांनी रक्त वायू वाहतूक आणि रक्ताच्या सामान्य शरीरक्रियाशास्त्र आणि भौतिक रासायनिक प्रणाली याचे वर्णन केले. फिल्बर्ट मोरिस डी ओकाग्रे या फ्रान्स देशाच्या गणिततज्ज्ञांच्या मदतीने लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांनी नोमोग्राम या शीर्षकाचे एक नवीन तक्ता टेबल चार्ट तयार केले. गणिती भाषेतील अंकाद्वारे शरीरातील विविध घटक यांनी प्रस्थापित करणारा किंवा केलेला परस्पर संबंध, आंतरसंबंध, सहसंबंध या नॉमोग्राम्स तक्ता किंवा टेबल चार्ट यातून व्यक्त होतो. लॉरेन्स जोसेफ
हेंडरसन यांनी शरीरविज्ञान आणि जीवशास्त्र या विषयातही नोमोग्रामचा परिचय करून दिला. रक्तातील विविध घटकांचे परिणामकारक आंतरसंबंध लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांच्या रक्त या पुस्तकात 100हून अधिक नोमोग्राम्समध्ये दर्शविले आहेत. नोमोग्राम हे एक ग्राफिकल गणकयंत्र आहे ज्याचा वापर जटिल गणितीय समीकरणाचे उत्तरे जलद गतीने आणि अचूकपणे काढण्यासाठी केला जातो. मराठीत याला परिमाण आलेख असे म्हणतात. हे विविध चलामध्ये व्हॅरिएबल संबंध दर्शवते. या 2 किंवा अधिक मोजपट्ट्या स्केल्स समांतर किंवा विशिष्ट आकारामध्ये मांडलेल्या असतात. तुम्हाला माहीत असलेल्या मूल्यावर सरळ रेषेने खूण स्केल किंवा रुलर वापरून केल्यास तिसऱ्या रेषेवर न मोजता उत्तर मिळते. कर्करोग, ऑन्कॉलॉजी आणि औषधोपचार फार्मसीमध्ये रोगाचा धोका ओळखण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. भौतिक परिमाणे म्हणजे डायमेन्शन्स आणि गुणधर्मावर आधारित गणिते सोडवण्यासाठी मशीन शॉप्समध्ये वापरली जाते. नोमोग्राम आणि मॅमोग्राम मधील फरक अनेकदा उच्चार सारखे वाटल्यामुळे लोक नोमोग्राम आणि मॅमोग्राम यामध्ये गोंधळ करतात. नोमोग्राम हे गणिते आणि अंदाज लावण्यासाठी वापरले जाणारे ग्राफिकल टूल आहे. मॅमोग्राम हे स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी काढण्यात येणारा विशेष प्रकारचा एक्स-रे आहे. सन 1913 लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांनी द फिटनेस ऑफ द एन्व्हायरमेंट या पुस्तकाचे लेखन केले. विश्वातील उत्कृष्ट ट्युनिंग ही संकल्पना या पुस्तकात प्रस्तावित केली आहे. लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांनी या पुस्तकात पाणी, पर्यावरण, सजीवसृष्टी या संदर्भातील महत्त्वाची चर्चा केली आहे. त्यांच्या मते सजीवसृष्टी ही पूर्णपणे पृथ्वीवरील अतिशय विशिष्ट पर्यावरणीय परिस्थितीवर अवलंबून आहे. विशेषतः पाण्याची व्याप्ती आणि गुणधर्म हे सजीवसृष्टीची प्रत ठरवतात. लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांनी द फिटनेस ऑफ द एन्व्हायरमेंट या पुस्तकात विविध रासायनिक पदार्थांच्या गुणधर्मांच्या जैविक महत्त्व याविषयी स्पष्टीकरण केले आहे. विश्वातील उत्क्रांती ही त्या काळातील विविध रासायनिक पदार्थांच्या गुणधर्म यावर अवलंबून असते. लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांच्या मते अविरतपणे कार्यरत असलेली सेंद्रिय, असेंद्रिय आणि वैश्विक बदल म्हणजेच संपूर्ण उत्क्रांतीची प्रक्रिया होय. पृथ्वीवरील मानव या उत्क्रांती प्रक्रियेला जैवकेंद्रित बायोसेंट्रिक या दृष्टीने बघत आहे. फिटनेस ऑफ द एन्व्हायरमेंट हा अमेरिकन बायोकेमिस्ट लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांनी सन 1913 मांडलेला एक महत्त्वाचा वैज्ञानिक व तात्विक सिद्धांत आहे. हेंडरसन यांच्या मते पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरण हे सजीवांच्या विकासासाठी, उत्क्रांतीसाठी, अस्तित्वासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. विश्वातील पदार्थांचे आणि घटकांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म अशा प्रकारे जे जीवसृष्टीच्या वाढीसाठी अतिशय सुयोग्य म्हणजे फिट आहेत. लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांचा जन्म दिनांक 30 जून 1878 रोजी अमेरिका देशातील लीन मॅसॅच्युसेट्स या शहरात झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. हार्वर्ड विद्यापीठात त्यांचे पदवी शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन पदवी शिक्षण पूर्ण झाले. फ्रान्स हॉफमिस्टर या वैज्ञानिकाच्या शारीरिक प्रयोगशाळेत प्रगत वैज्ञानिक प्रशिक्षण घेतले. स्ट्रासबर्ग विद्यापीठात त्यांनी 2 वर्षासाठी रासायनिक संशोधन कार्य केले. लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांनी केम्ब्रिजच्या हार्वर्ड विद्यापीठ, मॅसॅच्युसेट्स येथे जीवरसायनशास्त्र या विषयाचे प्राध्यापक आणि नंतर रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकाने त्यांना तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्रांची ओळख करून दिली. हार्वर्ड बिझनेस स्कूल अँड हार्वर्ड मेडिकल स्कूल यांच्या मदतीने लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांनी हार्वर्डमध्ये काही संस्था स्थापन केल्या. शारीरिक आणि समाजशास्त्रीय संशोधन कार्यासाठी हार्वर्ड प्रयोगशाळा ही एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. सन 1924 ते सन 1929 या कालावधीत लॉरेन्स जोसेफ हेंडरसन हे हिस्ट्री ऑफ सायन्स सोसायटी या संस्थेचे पहिले अध्यक्ष या पदावर कार्यरत होते. द फिटनेस ऑफ द एन्व्हायरमेंट, द ऑर्डर ऑफ नेचर या 2 पुस्तकाचे लिखाण म्हणजे लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांचे जीवशास्त्र आणि समाजशास्त्र यांना जोडणारा महासेतूच होय. लॉरेन्स जोसेफ हेंडरसन हे अग्रगण्य अमेरिकन बायोकेमिस्ट, फिजिओलॉजिस्ट आणि तत्त्वज्ञ होते.
त्यांनी प्रामुख्याने हार्वर्ड विद्यापीठात आपले संपूर्ण आयुष्य संशोधनात घालवले. मानवी शरीरातील द्रव पदार्थामध्ये म्हणजे रक्त, आम्ल आणि क्षारांचे संतुलन कसे राखले जाते याचे सखोल संशोधन त्यांनी केले. त्यांनी सन 1908 कार्बॉनिक ॲसिड आणि बफर सोल्युशनच्या संदर्भातील समीकरण विकसित केले. डॅनिश बायोकेमिस्ट कार्ल हॅसेलबाल्ब यांनी यात सुधारणा करून हेंडरसन हॅसेलबाल्ब समीकरण तयार केले. याचा वापर रक्ताचे किंवा कोणत्याही द्रावणाचे pH किंवा आम्लता मोजण्यासाठी केला जातो. तसेच त्यांनी सन 1928 रक्ताच्या शरीरविज्ञानाशी संबंधित घटकांचा अभ्यास करण्यासाठी वैद्यकीय नॉमोग्राम विकसित केला. ते केवळ प्रयोगशाळेपुरतेच मर्यादित नसून विज्ञान तत्त्वज्ञही होते. त्यांनी सन 1913 प्रकाशित केलेल्या द फिटनेस ऑफ द एन्व्हायरमेंट या पुस्तकात पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरण सजीवांच्या विकासासाठी टिकून राहण्यासाठी किती परिपूर्ण आहे याचे विश्लेषण त्यांनी सन 1904 ते सन 1942 या काळात हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल, इंडस्ट्रियल फॅटिंग्ज आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये फिजिकल केमिस्ट्री या प्रयोगशाळांची स्थापना केली. दिनांक 10 फेब्रुवारी 1942 रोजी केम्ब्रिज, मॅसॅच्युसेट्स येथे लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री लॉरेन्स जोसेफ हेंडरसन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.